जय शिवराय मित्रांनो. आजचा विषय थोडासा भावनिक आहे. म्हणजे मल्हारी मसाल्याच्या रिलेटेड तर नाही आहे. माझा स्वभाव तसा थोडासा भावनिक आहे आणि गेले आपण महिनाभर पाहतोच आहे की दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या काय चालू आहे. राहवलं नाही म्हणून आपल्याबरोबर थोडासा संवाद साधतो आहे. तर झालं असं की हे तर आपण पाहतोच आहे की दिल्लीवर सध्या काय चालू आहे आणि कशा प्रकारे युवा जे आपले विद्यार्थी आहेत त्यांचं आंदोलन सरकारतर्फे हाताळलं जातं आहे. आता काही लोकांना ते वाटते की सर्व हा पॉलिटिकल अजेंडा आहे वगैरे वगैरे, पण आपण दोन्ही बाजू समजून घेतले पाहिजेत. जे काही नीटचे पेपर लीक झाले आणि 21 विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे मित्रांनो याच्यात, तर ती बाजू पाहता हे आंदोलन आणि श्री सोनू वांगचुक यांनी जे आंदोलन केलं त्याला कशा पद्धतीने सरकारने तोंड दिलं, कशा प्रकारे ते हाताळलं हे पाहता कुठेतरी मनाला वेदना होतात की हे सर्व चुकीचं घडतं आहे. आणि हे सर्व आपण घरीसुद्धा, कारण सोशल मीडिया सध्या इतकं स्ट्रॉंग झालं आहे की आपल्याला घर बसल्या बसल्याच हे सर्व कळतं, इथली इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. तर मी माझ्या मुलांसोबत हे काल शेअर करत होतो. मुलं तशी लहान आहेत पण त्यांना कळतं, कारण सध्या सोशल मीडिया स्ट्रॉंग असल्यामुळे मुलांना सर्व काही कळतं आहे. तर मुलगी 7वीत आहे. तिला हा प्रश्न विचारला की बेटा हे आंदोलन का करत आहेत, तुला काही समजतं आहे का. लहान मुलगा पण माझा मल्हार तिथे होता, तर तोही ऐकतो आहे की पप्पा काय विचारत आहेत. मुलीने उत्तर दिलं की नीटचे पेपर लीक झाले त्यामुळे हे आंदोलन होतं आहे. तर लगेच मल्हारला सुद्धा मी विचारलं की बेटा तुला काही कळतं आहे का की का हे आंदोलन होतं आहे. तर थोडासा त्यांनी विचार केला आणि एका शब्दात त्यांनी उत्तर दिलं की आपल्या भविष्यासाठी. तर त्याचं हे उत्तर ऐकून खरंच म्हणजे त्याच्या बुद्धीची मला म्हणजे त्याला कितपत समजतं हे सर्व. तर इतक्या लहान मुलाला जर हे कळत असेल तर आपले सुज्ञ मंत्री, आपले सरकार यांना हे कळत नाही का. हा प्रश्न खरंच म्हणजे खूप आतून मला सतावतो आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ. जय हिंद.